क्रमांक 3 ची ट्रॉफी पुरस्कृत केली असे सन्मान्य देविदासजी पाटील साहेबांचं देखील प्रमाणे ते शुभ आगमन झालं। साहेबांचं देखील न्यू आई एकविरा स्पोर्ट्स सावध आयोजित न्यू आई एकविरा चषक 2025 मध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत। सामन्याला सुरुवात पगलास बॉल फुल टॉस आणि अगदी असं वाटलं की कॉटन बॉलची शक्यता आहे की काय, प्रयत्न भरपूर चांगला केला होता सूरजने। देविदासजी पाटील साहेबांचं शुभागमन झालं ज्यांच्या माध्यमातून आपल्याला या स्पर्धेमध्ये क्रमांक 3 ची ट्रॉफी पुरस्कृत करण्यात आली आणि साहेबांची उपस्थिती आपल्याला व्यासपीठावरती पाहायला मिळत आहे। साहेबांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत। आणि अगदी जर आपण पाकलं तर फटका जर आपण पाकला जर कदाचित सूरजचा हात नसता लागला तर या चेंडूवरती जास्तीत जास्त धावा मिळू शकल्या असत्या, कारण मिड ऑफ इनफिल्ड मध्ये आहे आणि लॉंग ऑन थोडा वाईडिश आहे। बट सूरजचा हा लाजवाब एफर्ट बॅट्समॅन मिळून त्याने रन्स वाचवला आपल्या टीमसाठी। एक धाव फलकावरती विकी स्लॉक स्वीप खेळायचं होतं पण बाटाने बॉलचा कॉन्टॅक्ट नाहीये, डॉट बॉल प्रमाणे ते येतो। जय झोटिंग क्रिकेट संघ देवरू पहिल्या दिवसामध्ये सुपर 3 मध्ये क्वालिफाय होणारा संघ, कालचा दिवस न्यू आई एकविरा स्पोर्ट्स सावध संघ या स्पर्धेमध्ये आपल्याला सुपर 3 मध्ये दाखल होताना दिसला। विकी ऑन साइडला स्ट्रोक आहे, गॅप ते आहे फिल्डर पोस्टचा डीप मिड विकेटचा स्क्वेअर लेगला बॉल इथे फील्ड केला जातो आणि तोपर्यंत फक्त मिळेल एक सिंगल। पकलं षटक जर आपण आतापर्यंत पगला फुल टॉस होता आणि त्यात नंतर लाइन आणि लेंथ मध्ये चेंजेस झाले आणि धाव फलक आपण पाहतोय फक्त आणि फक्त स्कोर कार्ड वरती 2 धावा। आणि आमच्या सोबत जॉईन देखील झालेत आंबे लोणाड परिसरामधली ही दगदगती तोप योगेशजी पाटील सरांचं आगमन आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे। आणि खऱ्या अर्थाने म्हटलं जातं की या आवाजाविना या विभागामध्ये स्पर्धा होणं अशक्य। स्विंग रमेश डॉट बॉल इथे येतोय, कारण बघा जितके चांगले ते समालोचक आहेत तितके चांगले ते मी म्हणाले व्यक्तिमत्व देखील आहेत। बघा माणूस खऱ्या अर्थाने त्याच्या कलेने त्याच्या पैशाने नव्हे तर त्याच्या माणुसकीने ओळखला जातो, म्हणून माणुसकी जपा। आणि आज योगेश पाटील सर आमच्या समवेत, त्यांचा आवाज देखील तुम्हाला ऐकायला मिळणारच। स्टेप आउट झाला आणि साऊंड आला, बॅट सिगडा मिळेल सफलता। मॅचअप फार इंटरेस्टिंग होतं अतुल आणि सूरज केनेचं, पण या बॅटल मध्ये बाजी मारली सूरजने, मिळेल सफलता पकली। आता अतुल पाटीलला डगआउटची दिशा इथे दाखवली सूरज केनेने, पकला झटका। विकेट मैदानाच्या आतमध्ये जाते आणि दुःख मैदानाच्या बाहेर देखील काही समर्थकांना होत आहे, कारण सापाड संघ देखील एक फेमस टीम आहे आणि या टीमचे देखील पाठीराखे भरपूर सारे आहेत। आज बाबू मडवी टीम मध्ये नाही आहेत आणि त्यांची अनुपस्थिती देखील थोडी त्रास देत आहे टीम सापाडला। ते देखील एक चांगले खेळाडू आहेत आणि कट्टर समर्थक आहेत सापाड टीमचे। मी पिंटू शेठ पाटील साहेबांना विनंती करेन की या पण व्यासपीठावरती आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत। क्रमांक 3 विघ्नेश पॅनवरती फुल टॉस होता, यष्टांचा वेध इथे घेतलाय, यू मिस बट आय विल डेफिनेटली हिट, क्लीन बोल्ट, धक्का दुसरा। आणि अशा प्रकारे एंड ऑफ द फर्स्ट ओव्हर 2 विदाउट 2 लॉस ऑफ 2 विकेट्स टीम कुशल अँड श्रीशा 11 सापाड
2 विकेट गेलेत अवघ्या 2 धाब्यांवरती. रुपेशजी जर आपण पाहिले तर मैदानामध्ये खेळ क्रिकेटचा सुरू आहे बट स्कोर कार्ड फुटबॉलचा आहे. 2-2 सध्या असा घडीला पण अजून देखील 3 ओव्हरचा खेळ इथे बाकी आहे. म्हणजे पलटवार होण्याच्या शक्यता देखील आहेत कारण हे सापाडचं क्रिकेट आहे. आणि इथे म्हटलं जातं ना की प्रत्येकी गावच्या मातीमध्ये काहीतरी स्पेशल असतं. तर सापाड गावच्या मातीमध्ये आपण पाकले ना तर लढाऊ वृत्ती आणि माघार न घेणं या गावच्या क्रिकेटमध्ये आहे. आणि पलटवार करण्याचा प्रयत्न त्यांचे देखील येत्या 3 षटकांमध्ये नक्कीच असतील. बट त्यांच्या अगेन्स्ट जो संघ खेळतो त्या टीमची चर्चा सध्याच्या घडीला ग्रामीण क्रिकेटमध्ये फार होत आहे. कारण भावाले बी टीम सातत्याने मी या टीम विषयी सांगत असतो की भिवंडी परिसर किंवा भिवंडी परिसराच्या बाहेर जाऊन देखील सातत्याने या नावाचा दबदबा आपल्याला पाहायला मिळत आहे. पण सध्याच्या घडीला आपण हे देखील विसरू शकत नाही की टीम सापाड देखील एक चांगली टीम आहे. योगेश पगलास बॉल योगेशचा स्टेप आउटून खेळायचं होतं विकीला बट बॅट आणि बॉलचा कॉन्टॅक्ट नाही आहे. डॉट बॉल दरम्यान ते येतो योगेश भालेकर. या आधी देखील आपण पाहिला एक सामना भावाली बी टीम खेळली त्यामध्ये भावाली बी टीमने बाजी मारली आणि त्या विजयाचा शिल्पकार योगेश भालेकरच होता. आणि तोच योगेश भालेकर या सेकंड ओव्हरमध्ये ऑन द विकेट फुल लेंथ लॉफ्टेड ड्राइव्ह हवेमध्ये. फिल्डर त्या रिजन मध्ये नवनाथ थांबले का हा प्रश्न आता निर्माण होतोय कारण नवनाथ ऑलमोस्ट पोहोचले होते. थोडे एफर्ट जर टाकले असते तर कदाचित कॅच देखील होऊ शकली असती बट तसे काही झालं नाहीये. इन बिटवीन रन्स पूर्ण केल्या जातील या 2. आणि योगेश देखील ती चर्चा करतो की कदाचित 2 स्टेप्स अजून घेतले असते तर कॅच होऊ शकली असती. कारण एकंदरीत असं फर्स्ट लुक मध्ये वाटलं की झेल होऊ शकत नाहीये पण जेव्हा नवनाथ आले थांबले तेव्हा असं वाटलं की कॅच होऊ शकली असते. आता फुल लेंथ हेलिकॉप्टर ड्राइव्ह समोरच्या दिशेने लॉंग ऑन फिल्डर पोहोचतात. बॉल फील्ड इथे केला जातो. एक सिंगल इथे कंप्लीट केली जात आहे आणि धाव फळक या एका धावेच्या मदतीने स्कोर काढता 5 वरती. सध्याच्या घडीला रणगती फार कमी आहे बट रणगतीला आता गती प्रदान करण्याचं कार्य या दोन्ही बॅटर्सला करावं लागेल. अदरवाईज या सामन्यामध्ये जिंकणं किंवा लढत देणं ही गोष्ट थोडी अवघड होऊन जाईल टीम सापाडसाठी. बघा बॉलिंग युनिटमध्ये दम आहे सापाडचा पण फायटिंग टोटल देखील हवंय. आणि दरम्यान क्रॉस लाईन खेळायचा होता. लोबो फुल टॉस होता. बॅटाने बॉलचा कॉन्टॅक्ट आला नाहीये. डॉट बॉल दरम्यान इथे येतो. आमचे ऑफिशियल अंपायर्स सध्या सगळीला मैदानाच्या आतमध्ये निरंजन सावंत सर आणि त्याचप्रमाणे रमेश म्हात्रे उर्फ मेक्या दादा आपल्याला पाहायला मिळतात. आणि त्याचप्रमाणे आमचे तिसरे पंच आणि दरम्यान इथे सफलता मिळेल. यष्टांचा वेध घेतला योगेशने. धक्का आता लागला अवघ्या 5 धावेंवरती. हा तिसरा. Hello, check, hello, check. सागर येतात क्रमांक 5 वरती बॅटिंग करण्यासाठी. आणि परिस्थिती देखील जर आपण पाहिली तर टॉप ऑर्डर कोलॅप्स झाला आणि या इनिंगला सावरणं किंवा पुढे नेणं हे कार्य कोण करेल. विकी आहेत मैदानाच्या आतमध्ये बट होनेस्टली सांगायचं झालं तर मी हे नक्की सांगेल की प्रत्येकी मॅच मध्ये अतुलच खेळेल विकीच खेळेल असं नाहीये. क्रिकेट इज अ टीम गेम. जे 11चे 11 खेळाडू खेळतात त्यांना त्यांचा बेस्ट द्यायचा. 101% कमिटमेंट खेळ दाखवायचा. आणि या मॅच मध्ये अतुल पास झाल्यानंतर आतापर्यंत कमबॅक झालाच नाही. अपील यस फिंगर अप लेग बिफोर विकेट. आणखी एक सफलता. आता सध्या सगळीला रन्स आणि विकेट्स मध्ये रेस सुरू आहे. 4 धक्के लागलेत. 5 धावा धाव फलकावरती. न्यू बॅटर इमिजिएटली पाठवा. 5 धावा धाव फलकावरती आणि 5 धाब्यांवरती हे 4 धक्के. सापाड टीम सोबत आपण रेअरली कधीतरी असं पाहत असतो बट होतं खेळ आहे. एक दिवस तुमचा असेल एखादा दिवस तुमचा नसेल देखील. एखादी मॅच तुमच्यासाठी चांगली जाऊ शकते तर एखादी नाही देखील जाणार.
हॅलो चेक. जरूर या ठिकाणी पाहू शकाल स्पर्धेला शुभेच्छा देण्यासाठी आपल्या विभागातील एक प्रसिद्ध उद्योजक सन्माननीय मोहनजी शेलार साहेबांचं या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे आणि त्यांचा पाहू शकाल आपण या ठिकाणी फटाक्यांच्या आतिषबाजीला स्वागत आपण करीत आहोत. न्यू आई एकविरा चषक 2000 या 25च्या सोहळ्यामध्ये आई एकविरी आईचं गुणगान गाणारी स्पर्धा आणि त्या स्पर्धेमध्ये पाहिलं तर अनेक संख्येने आज आपल्याला व्यासपीठावरती मान्यवर पाहायला मिळत आहेत. आणि यानंतर मित्रांनो लक्षात सुद्धा पहिल्या इनिंग ब्रेक मध्ये आपण ड्रॉ करणार आहोत. तर जय जोटिंग देवरू संघाचा संघटना की आपण रेडी राहायचं आहे आणि सन्माननीय मोहनजी शेलार याचं इथे शुभागमन झालेलं आहे. वेलकम सुस्वागतम आपलं या स्पर्धेच्या वतीनं न्यू आई एकविरा स्पोर्ट्स सावंत संघाच्या वतीनं ग्रामस्थ मंडळ सावंतच्या वतीनं तुमचं मनपूर्वक सस्नेह हार्दिक स्वागत. वेलकम. आणि सध्याच्या घडीला आता विकेट्स आणि रन्स लेवल असंच मी म्हणेन अवघ्या 5 धाव्यांवरती हा 5वा धक्का. आणि असा जर खेळ झाला तर ऑलआउटची देखील शक्यता वाटते कारण 5 धाव्यांवरती 5 धक्के या सीझन मध्ये याआधी एक गोष्ट आम्ही पाकली की फायनल मॅच मध्ये 16 धावा देखील डिफेंड होतात 4 ओव्हर मध्ये. एका मॅच मध्ये 14 बॅटर 0 वरती आउट देखील होऊ शकतात. ते देखील या सीझन मध्ये आम्ही पाकलं आणि या मॅच मध्ये देखील आतापर्यंत आपण पाकलं तर 3 बॅटर 0 वरती बाद झालेत. बघा या परिस्थितीत मला हेच सांगावंसं वाटतं की सध्याच्या घडीला क्रीज वरती थांबण्याचा विचार थोडा करायला हवा कारण असे विकेट जर जातील तर सन्मानजनक टोटल बनवणं देखील अवघड आहे. बट याआधी आपण पाकलं की आणि सध्याच्या घडीला पाकलं गेलं तर जे 11 खेळाडू खेळतात त्यासोबत 12वा आणि त्यानंतर 13वा आहे 14वा देखील आहे. सर्वांच्या चेहऱ्यावरती 12 वाजलेत कारण 5 धक्के. सपाट टीम एक चांगली टीम आहे यामध्ये काहीही शंका नाही. बट सध्याच्या घडीला भावाले बी टीम त्यांच्या समोर खडतर प्रश्न ते उभे करत आहे आणि क्लासिकल स्ट्रोक स्क्वेअर ऑफ द विकेट स्क्वेअर कट पॉइंटला बीट केलं. बॉल जातो बॅकवर्ड पॉइंट रिजन बाउंड्री लाईनचा बाहेर चौकार. जय झोटिंग क्रिकेट संघ देवरुंग टीमचं देखील आगमन आपलं देखील हार्दिक स्वागत. पहिल्या दिवसामध्ये सुपर 3 मध्ये दाखल होणारा हा पहिला संघ होता आणि कालचा दिवस आपण पाहिला न्यू आई एकविरा स्पोर्ट्स सावट टीम आपल्याला सुपर 3 मध्ये दाखल होताना दिसली. या स्पर्धेचा मुख्य आयोजक संघ. नेक्स्ट बॉल आता फुल लेंथ आहे स्ट्रेट बॅटने स्ट्रेट डाऊन द ग्राउंड लॉंग ऑफला योगेश बॉल फील्ड केला जातोय. एक सिंगल इथे कंप्लीट केली जाईल. धाव फळकत आता 10 वरती. अजून देखील या थर्ड ओव्हरमध्ये आता चेंडू शिल्लक आहेत येणारे 3 चेंडू आणखीन आहेत. आणि एक विनंती असेल की आमच्या समालोचन कक्षासमोर प्लीज थोडी शांतता ठेवा. धाव फळक 10 वरती 1-0. नेक्स्ट बॉल नवनाथ ओव्हर द विकेट. आता पायांवरती टाकला आणि दिशा पाहावी लागेल. दिशा खराब अतिरिक्त रन दरम्यान ते मिळेल. अतिरिक्त रनच्या मदतीने धाव फळक आता 11 वरती 5 धक्के लागले. सध्या सगळीला भरपूर सारे प्रेक्षक या स्पर्धेचा आनंद युट्यूब वरती देखील घेतात. सर्वांचं हार्दिक स्वागत असेल कारण स्पर्धा देखील फार मोठी आहे. ग्रामीण क्रिकेटचा हा महासंग्राम आपण पाहतात. न्यू आई एकविरा स्पोर्ट्स सावध आयोजित न्यू आई एकविरा चषक 2025 तिसरा आणि अंतिम दिवस या स्पर्धेचा आणि त्यामध्ये आपण क्वालिफायर 3 भावालेबी अगेन्स्ट सपाड अक्रॉस लाईन खेळण्याचा प्रयत्न होता. बॅटाने बॉलचा कॉन्टॅक्ट नाहीये. डॉट बॉल इथे येतोय कारण पाकले गेले तर ज्याप्रमाणे सपाड टीमने खेळ दाखवला या स्पर्धेमध्ये असं वाटलं देखील नव्हतं की या मॅच मध्ये असं देखील काय होऊ शकतं. बट ते घडलंय कारण धावफळक 11 आणि धक्के 5 लागलेत. तर याआधी सापाड टीमने रांजनोली सारख्या एक चांगल्या टीमला पराभूत केले आणि त्यात नंतर या मॅच मध्ये त्यांच्याकडून जास्त अपेक्षा होत्या. आता हुक केला बॉल हवे मध्ये डीप मध्ये बॅकवर्ड स्क्वेअर लेगला फुल्डर पोहोचतात. कॅच इथे पकडली जाईल म्हणजे हा 6वा धक्का अधिकच्या स्वरूपामध्ये लागलाय टीम सापाडला.
आकाश पाटील सिनियर यांचं देखील आगमन झालेलं आहे. आपले देखील हार्दिक स्वागत आहे. आकाश एक पॅशनेट खेळाडू आहे आणि सुपर 3च्या लढतीमध्ये त्यांचा संघ ऑलरेडी क्वालिफाय आहे. जय झोटिंग क्रिकेट संघ देवरुंग. बट तिसरा संघ कोणता असेल या प्रश्नाचं उत्तर आपल्याला या मॅच मध्ये मिळणार आहे. बघा आमचा कॉमेंट्री बॉक्स जवळ प्लीज थोडी शांतता ठेवा. आणि सध्या असा घडीला शांतता आहे संपूर्ण सापाड टीमचा डगआउट मध्ये, कारण रन्स येत नाहीयेत. त्यासोबत विकेट सातत्याने चाललेत, कारण क्वालिटी बॉलिंग आपल्याला पाहायला मिळाली या पहिल्या सत्रामध्ये. सूरज, त्यानंतर योगेश भालेगड, त्यानंतर थर्ड ओव्हर नवनाथ मुकणे, आउटस्टँडिंग बॉलिंग. आणि अशा प्रकारे जर आपण पाहिलं तर 3 ओव्हरचा खेळ देखील समाप्त. 3 ओव्हरमध्ये 11 धक्के लागलेत. 6 टीम सापाड. लास्ट ओव्हर विकास बॉलिंग मार्क वरती तयार होतो. विकास येतो या अंतिम षटकामध्ये. रन जर आपण पाकले तर 11 आहेत. लास्ट ओव्हर मध्ये किती बनवल्या जाऊ शकतात पाहावं लागेल. लास्ट ओव्हर पगलास बॉल, लोबा फुल टॉस, ड्राईव्हचा फटका, लॉंग ऑफला योगेश मिसफिल्ड. आणि फार रेअरली कदाचित असं पाहायला मिळतं. योगेशच्या माध्यमातून मिसफिल्ड आणि बॉल गेला बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार. थोडा जास्त रिलॅक्स झाला असं वाटलं, कारण या गोष्टी आपण भालेकर कडून फार कमी पाहतो. कवचित होतं आणि होऊ शकतं, खेळ आहे. चौकार येतो. धाव फळकत 15. अजून देखील 5 चेंडू शिल्लक आहेत या पहिल्या 17 मध्ये. ओव्हर द विकेट आणि प्रमाण बॅकफूट वरती जाऊन खेळायचं होतं. डॉट बॉल इथे येतो. पहिलं सत्र एकाही ओव्हरमध्ये असं वाटलंच नाही की सापाड टीमचा कमबॅक झालाय, पलटवार झालाय, असं पाहायला मिळालंच नाही. जोही बॉलर आला त्याने डॉमिनेट केलं, विकेट्स काढले, कमी रन्स दिला. त्याच गोष्टी आपल्याला या संपूर्ण इनिंग मध्ये आतापर्यंत पाहायला मिळाला. आणि दॅट्स वाय स्कोर कार्ड फक्त 15 धक्के 6. आता फुल लेंथ आहे. खोदून काढायचं होतं. हलकीशी अपील देखील झाली आणि डायरेक्ट हिट साधण्याचा प्रयत्न अपील अजून देखील सुरू. बट तोपर्यंत इन बिटवीन दुसऱ्या धाब्यासाठी देखील बॅटर परतलेत आणि 2 धावा दरम्यान ते पूर्ण केल्या जातील. 22च्या स्वरूपामध्ये या 2 धावा. धावफलक 2 धाव्यांच्या मदतीने स्कोर काढता 17 धावा धावफलकावरती. अजून देखील 3 चेंडूंचा खेळ इथे शिल्लक आहे. ओव्हर द विकेट. आता देखील क्रॉस लाईन खेळण्याचा प्रयत्न होता आणि आता देखील डॉट बॉल इथे येतो. पहिलं सत्र ज्याप्रमाणे खेळवायला हवं होतं, कारण मिनिमम बघा आपण एक्सपेक्टेशन्स काय ठेवतो की फाईट जरी करायची असली तरी सुद्धा मे बी तुम्हाला 30+ तरी बनवायच्यात. बट तसं काही झालंच नाही आणि पाकले गेले तर आता रन बॉल देखील बनतील की नाही हा प्रश्न. 17 धावा धावफलकावरती. नेक्स्ट बॉल पानवरती टाकायचा होता. आता दिशा खराब आहे. डाऊन द लेग साइड. अतिरिक्त रन धावफलक आता 18 आणि चेंडू शिल्लक आहेत या पहिल्या 17 मध्ये. येणारे 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. आणखीन 2 चेंडू मध्ये किती बनतील, कारण 18 तर आहेत. 2 चेंडूचा खेळ शिल्लक या पहिल्या 17 मध्ये. आज या स्पर्धेचा अंतिम दिवस म्हणजे हु विल बी द चॅम्पियन या प्रश्नाचं उत्तर आज आपल्याला मिळणार आहे. फुल लेंथ स्ट्रेट बॅटने स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. योगेश भालेकर कॅच ड्रॉप. लॉंग ऑफ वरनं पोहोचला होता चेंडू पर्यंत. रनआउटची देखील शक्यता, बट बॅटर कोणता रनआउट, आणि बॅटर रनआउट झाले. बंटी कॅच जरूर ड्रॉप झाली बट रनआउटच्या स्वरूपामध्ये. आता हा धक्का लागलाय 7वा. आणि या पहिल्या 17 मधला शेवटचा बॉल आणि स्ट्रायकिंग एंड वरती बॅटर कुणाल.
शेवटचा बॉल आहे. ओव्हर द विकेट. शेवटचा बॉल फुल लेंथ होता. हवा तसा बॅट वरती आला नाहीये. योगेश पोहोचतोय आणि आता देखील मिसफीड झाली आणि आता देखील रन्स पूर्ण केल्या जातील. या दोन पहिल्या सत्र समाप्त आणि पहिल्या सत्रामध्ये एकूण बनवल्या गेल्या रन्स 21 बनवला गेला आणि 22 धावांचं लक्ष इथे ठेवलंय कुशल अँड श्रीशा 11 टीम सापाडणे अगेन्स्ट टीम अंतरव एंटरप्राइजेस. भावाले बी. धन्यवाद विशाल पाटील. जरूर आपण पाहिलं तर कुठेतरी सामना या स्पर्धेतील क्वार्टर फायनल तिसरा परंतु कुठेतरी एकतर्फा होण्याची दाट शक्यता आहे. परंतु आपण दोन संघांदरम्यान ड्रॉ इथे टाकत आहोत. सन्माननीय माजी उपसरपंच ग्रामपंचायत सावधचे अनिलजी तिसकर यांचे इथे शुभागमन झालेलं आहे. त्यांच्या वतीने आम्हाला स्पर्धेसाठी दुसऱ्या क्रमांकासाठी करंडक लाभलेला आहे. त्यांचं करूया आपण या स्पर्धेच्या वतीने सरचे स्वागत. हा ड्रॉ असा असेल मित्रांनो, या दोन पैकी एक चिठ्ठी आपण उचलणार आहोत. ज्या चिठ्ठीवरती ज्या संघाचं नाव असेल तो न्यू आई एकविरा चषकाच्या अंतिम सामन्यामध्ये प्रवेश करेल आणि जी चिठ्ठी खाली राहील तो संघ मात्र चालू सामन्यातील विनर संघाच्या विरोधात सेमीफायनल सामना खेळणार आहे. तर आपण हा ड्रॉ जो आहे तो जय जोटिंग देवरी संघाच्या संघनायकाला उचलण्यासाठी मान देत आहोत. पहा, साफ सुथरा हा ड्रॉ आहे. फेअर क्रिकेट आपल्याला इथे खेळवायचं आहे आणि कुठल्याही संघावरती कुठल्या प्रकारचा अन्याय होणार नाही याची आमचे सर्व कमिटी जे मेंबर्स आहेत त्यांनी मात्र या ठिकाणी एक काळजी केलेली आहे. तर बलवंत इथे मात्र ड्रॉ उचलत आहेत. चला, आपली किस्मत आपल्या हातामध्ये आहे. पाहूया. बलवंत दलवीच्या शुभ हस्ते आपण ड्रॉ ओपन करतोय. आणि संघाचं नाव आहे जय झोटिंग देवरुंग. या स्पर्धेच्या अंतिम फेरीमध्ये प्रवेश करणारा संघ ठरलाय. म्हणजे सेमीफायनलची लढत असेल आयोजक संघ न्यू आई एकविरा सावध आणि या चालू सामन्यातील विनर संघामध्ये तुम्हाला सेमीफायनल मॅच पाहायला मिळेल. सो कॉंग्रॅच्युलेशन टीम जय झोटिंग देवरुंग. तुम्हाला अंतिम सामन्यासाठी खूप साऱ्या शुभेच्छा. हॅलो हॅलो चेक. तुम्ही व्यासपीठावरील हे दृश्य पाहू शकाल. भरपूर संख्येने मात्र मान्यवर व्यासपीठावरती पाहत आहोत. किरोली गावचे समाजसेवक गणेशजी बजाके यांच्या वतीने आम्हाला स्पर्धेमध्ये टॉस विनिंग संघनायकाला CTP देण्यात आलेला आहे आणि त्यांची स्पर्धा सुद्धा तुम्हाला मित्रांनो पुढील मंथमध्ये पाहायला मिळेल. 14 फेब्रुवारी ते 16 फेब्रुवारी 3 दिवसांची ती स्पर्धा असेल आणि सावरदेव देवाच्या नावाने स्पर्धा असेल. सावरदेव चषक 2025. त्याच्या सुप्त्याला पाहू शकाल सन्माननीय मोहनजी शेलार जे याच भागातील प्रसिद्ध उद्योजक आहेत. आणि लक्ष आपण जर पाहिलं तर फक्त 24 चेंडूंमध्ये 22 धाबांचा पाठलाग या ठिकाणी करायचा आहे टीम JB स्पोर्ट भावालेला, अर्थात जय बजरंग स्पोर्ट भावाले ब. सलामीची जोडी पाहू शकाल सूरज केन विथ योगेश भालेकर. पारंपरिक ही जोडी पाहतोय आपण सलामी वीरांची आणि अखेर एक छोटस लक्षाचा पाठलाग इथे करायचा आहे. आज असं वाटलं की कुशाल स्पोर्ट्स आपण संघाच्या वतीने मात्र एक चांगली फलंदाजी पाहायला मिळू शकेल. परंतु गोलंदाजाच्या अगेन्स्ट आपण जर पाहिलं तर कुठेतरी फलंदाजी नांगी टाकली. परंतु आज जय बजरंग स्पोर्ट भावाले संघ अंतर्व एंटरप्राइजेस या नावाने मात्र संघ स्पर्धेमध्ये उतरलाय आणि जबरदस्त बहारदार कामगिरी या सर्व खेळाडूंची आपण पाहिली. षटकाला सुरुवात करतोय सापाडे संघाच्या वतीनं गंधारी ब्रिश एन कडून मिस्टर विकी. पहिला चेंडू खरा फुलटॉस स्लॉक स्वीप. चेंडू चाला डिस्क वेलेच्या दिशेनं आगात सावकाराने केलाय फलंदाज सूरज केनेनं. भन्नाट फॉर्म मध्ये आहे सूरज शेनेचा आपण विचार केला तर आणि काय सुरेख स्ट्रोक तिथे मात्र त्याने सजवला. जागा सुद्धा चांगली निवडली आणि अखेर गोलंदाज विकीचं स्वागत केलं त्याने सावकारानं. फक्त दिशा दाखवण्याची तिथे मात्र गरज होती आणि ती दिशा दाखवली कारण पॉवर प्लेचा खेळ सुरू आहे. 2 क्षेत्रक्षक डीप मध्ये आपण पाहतो वाईडिश लॉंग ऑन अँड डीप मिड विकेट आणि चेंडू सरळ ट्रॅव्हल झाला स्क्वेअर लेगच्या दिशेनं.
असं वाटतं की सामना लवकरात लवकर फिनिश होतो की काय, परंतु या ठिकाणी जर गोलंदाजानं जर चांगली भेदक मारा जर केला तर आय थिंक इथे सुद्धा मात्र सापाडे संघ या मॅच मध्ये कमबॅक करू शकतो, वापसी करू शकतो, परंतु तशा प्रकारची कामगिरी इथे तुम्हाला करावं लागेल. ओ इनसाइड आउट फटका खेळण्याचा प्रयत्न, बॅटची खेळा कॉन्वेंट आणि फलंदाज बाद झाला सूरज केने. सन्माननीय विकिशट भंडारी आणि त्यांच्या सोबतीला त्यांचे सहकारी सन्माननीय संदेशजी केने यांचं इथे शुभागमन झालेलं आहे. विनंती असेल की आपण या आमच्या मुख्य व्यासपीठावरती तुमचं या स्पर्धेच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. पाहू शकाल या ठिकाणी विकेटचं पतन 4 धावसंख्येवरती लागणारा हा पहिला धक्का टीम अंतर्व एंटरप्राइजेस भावाले बस संघाला. न्यू बॅटर मिस्टर नेट नंबर 3 या आकड्यावरती वेदांतला मात्र या ठिकाणी पाठवलं गेलं. या चालू सीझन मधील या विभागामध्ये ही दुसरी स्पर्धा आपण पाहतोय भाबाले बस संघ खेळत असताना, कारण पहिली स्पर्धा काल भैरवी वालचिनच्या स्पर्धेमध्ये आपण या संघाला पाहिलं, परंतु त्या स्पर्धेमध्ये क्वालिफायर मॅचेस मध्ये संघ तो मात्र पराभूत झाला आणि पुन्हा आज क्वालिफायर मॅच इथे मात्र खेळतोय, परंतु त्या क्वालिफायर मॅच मध्ये मात्र विजयश्री प्राप्त करतील का हा प्रश्न आता मात्र निर्माण झालेला आहे. लकी ड्रॉच्या माध्यमातून जय झोटिंग धरून संघ एक्झॅक्टली अंतिम फेरीमध्ये त्या संघाने धडक मारली आणि आयोजक संघ आता मात्र सेमीफायनल मध्ये तुम्हाला पार पडेल. चालू सामन्यातील विनर संघाच्या अगेन्स्ट जबरदस्त लेंथ पूर्णपणे ब्लॉक होल मध्ये चेंडू हाताला गेला, अगदी बोगद्यात चेंडू टाकला आणि त्या चेंडूला मात्र वेदांत कुठल्या प्रमाणात सन्मान देऊ शकला नाही. खूपच छान चेंडूची लेंथ होती. म्हणजे आपण पाहिलं तर हा सामना 2 तालुक्यांमध्ये सुरू आहे, कारण भाबाली बस संघ पाहिला तर भिवंडी तालुक्याला बिलॉंग करतो आणि सापाडे संघ आपण जर पाहिला तर कल्याण तालुक्याला बिलॉंग करतोय. ओ जबरदस्त फटका, इनसाइड आउटचा फटका, मिड ऑफ डोक्यावर चेंडू चाललाय लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 6 धावांसाठी षटकार. जबरदस्त टेलिकास्ट एसका एंटरटेनमेंटच्या वतीनं मात्र सर्वांचं एंटरटेनमेंट करत असताना पाहू शकाल रिप्ले मध्ये स्टँड अँड डिलिव्हर फोर्स केला, अगदी मिड ऑफला बीट केला आणि चेंडू सरळ आमच्या मुख्य व्यासपीठाच्या समोर पाहुण्यांना मात्र त्या ठिकाणी मानवंदना देण्यासाठी मात्र चेंडू लँडिंग झाला. चला चेंडू द्या, आपण जास्त वेळ खर्च करू नका, कारण यानंतर आपल्याकडे जर जास्त वेळ जर शिल्लक राहिले तर आपण जास्तीत जास्त सामन्याचे षटकांचे सामने आपण पुढील या ठिकाणी खेळू शकतोय. 10 फलकावरती धावसंख्या लागला गेला 1 गडी बाद 10 आणि विजयापासून आता मात्र फक्त 12 धाव दूर टीम भावाली ब. प्रत्येक फलंदाज मोठ्या फटक्यामध्ये डील करण्याचा प्रयत्न करतो. चेंज ऑफ पेस व्हेरिएशन शेपल होऊन लेग ग्लास करण्याचा प्रयत्न करतो. चेंडू अस्त्यांच्या अगदी डोक्यावरून फ्लाय झाला. एक योग्य निर्णय पंच रमेश म्हात्रे यांचा आपण पाहत आहोत. आज सावंत सर सुद्धा मात्र स्पर्धेमध्ये आपण पाहत आहोत, कारण पहिल्या दिवसामध्ये आपण जर पाहिले तर आय थिंक अजित पुत्रन सर सुद्धा आपण पाहिले या स्पर्धेमध्ये. एक लेदरचे जबरदस्त क्रिकेटपटू हो खोदून काढल्या फटक्यात चालला, अगदी या वानिश लॉंगॉनला फिल्डर डीप मध्ये उपस्थित आहेत. सिंगल धाव कंप्लीट केली गेली आणि सिंगल धावेवरतीच मात्र समाधानी राहावं लागेल. जर तुम्ही आयुष्यामध्ये समाधानी असाल तर मात्र तुमचं जीवन सुखरूप होईल आणि जर तुम्ही जर जास्त धावपल केली तर आय थिंक संकटांना सामोरं जावं लागेल. आणि त्याच अनुषंगाने मात्र या ठिकाणी फ्री माइंडनं सध्या आपण फलंदाजी पाहत आहोत, कारण योगेशला एकही चेंडू खेळण्याची संधी मिळाली नाहीये. 2 चेंडू फेस केले सूरज केनेनं, त्याच्या बॅटमधून पहिल्या 4 धावा आणि 4 चेंडू फेस केली वेदांतनं, त्याच्या बॅटमधून एक षटकार पाहिला आणि वैयक्तिक 7 धावसंख्येवरती केलं आणि एका षटकाच्या समाप्तीनंतर 1 गडी बाद 11 धावा आपण पाहत आहोत. म्हणजे अर्धा टप्पा एका षटकामध्ये पूर्ण केला आणि अर्धा टप्पा आता 3 षटकांमध्ये तुम्हाला पूर्ण करायचा आहे. पाहू शकाल अगदी क्लोज पिक्चर दाखवण्याचा प्रयत्न करतायत एसके एंटरटेनमेंट. गोलंदाज सागर पहिला चेंडू चेंज ऑफ स्पेस करण्याचा प्रयत्न केला होता. 3 लेंथ ओळखले आणि चेंडूला पाठवलाय कल्याण पडेगा हायवेच्या दिशेने मिड विकेटच्या पलीकडे. 6 धावांसाठी षटकार. पहा आज एकूण आपण जर पाहिले तर 8 संघांना मात्र इन्व्हाइट केलं होतं. त्यामध्ये गणेश कुक्षे, जेडीस उंबाडे, जय बजरंग बाबाले बी, राजनोली
भरोडी, जय महाराष्ट्र भुईरगाव, कुशाल स्पोर्ट्स सापड आणि त्यापैकी आता दोन संघ मात्र या ठिकाणी क्वार्टर फायनलच्या लढतीमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. सेन्सिबल क्रिएट तकनीचा बापा डायरेक्टची आवश्यकता. जर एस्टरमध्ये निशाणा साध्य झाला असता तर रायटिंग हो यस स्पर्श झालेला आहे आणि त्यात मात्र वेदांच्या केलीवरती अंत इथे मात्र लागला गेला आणि पाहू शकाल एसके एंटरटेनमेंटची प्रोप्रायटर मिस्टर किरणजी तळे यांचा सुद्धा शुभागमन झालेला आहे आणि ते सुद्धा मात्र सापड गावालाच बिलॉंग करत आहेत. परंतु त्यांच्या संघाचा थोडासा पाहिलं तर थोडीशी परिस्थिती नाजूक आहे. आम्ही थोडी म्हणतोय परंतु किरणजी तळे सांगतात की भरपूर परिस्थिती नाजूक आहे. होत असतो क्रिकेटचा खेळ आहे. कारण क्रिकेट असा खेळ की तुम्हाला एका क्षणामध्ये राजा बनवेल तर एकाच क्षणात तुम्हाला भिकारी बनवेल. असा क्रिकेटचा खेळ, रंग बदलणारा खेळ आणि अखेर 17 आकड्यावरती लागणारा हा दुसरा धक्का आपण पाहिला आणि विजयासाठी आता मात्र फक्त 5 धाबांची आवश्यकता. परंतु सापाडे संघाचं मी कौतुक करेन की दिवसभर खेळ त्यांनी चांगला सादर केला. परंतु कुठेतरी शेवटच्या मॅचेस मध्ये मात्र जे त्यांचे निर्णय जे होते, त्याची जी प्लॅनिंग होती किरणजी तळी ती चुकीची पाहायला मिळाली आणि इथे मात्र फटका अभेद केला. इथे झेल होण्याची दाट शक्यता आहे परंतु क्षेत्ररक्षकाने मात्र तिथे प्रयत्न केला नाहीये. त्यांच्या अगदी भरपूर पुढे चेंडूने मात्र लँड केला. एक धाव तिथे मात्र योगेशच्या बाटमधून पाहिली आणि अगदी विजयाकडे आता मात्र अग्रक्रमण करत असताना भापाली एक ब्रँड आहे हा संघ. आपण जर पाहिलं तर अनेक मोठमोठ्या स्पर्धेमध्ये यांना आपण खेळताना पाहत असतो. मग भिवंडी तालुक्याच्या अगदी बाहेर जाऊन सुद्धा मात्र या संघाने आपल्या नावाचं अधिराज्य गाजवलेलं आहे. बोलबाला मात्र आपण पाहत असतो. पुन्हा चेंज ऑफ पेस, चेंडू बाउंड्री लाईनच्या पलीकडे आणि स्पर्धेच्या बाहेर जात असताना टीम कुशाल स्पोर्ट्स सापाडे. सो हार्ड लक अँड मेनी मेनी कॉंग्रॅच्युलेशन अंतर्व एंटरप्राइजेस भाबाले